जय शिवराय मित्रांनो, आपलं रेशन कार्ड कसं आपल्याला डाउनलोड करायचं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. तरी कोणी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुकला कधी पाहत असेल तर फॉलो करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग इंस्टाला पाहत असेल तर फॉलो करा. चला मग व्हिडिओ सुरू करूया. प्ले स्टोअरवर यायचं आहे आपल्याला. प्ले स्टोअरवर आल्यानंतर या सर्च बॉक्समध्ये टाकायचं आहे आपल्याला मेरा रेशन. हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल होत आहे मित्रांनो. लोड घेत आहे. इन्स्टॉल झालेलं आहे मित्रांनो. अनुमती द्यायची मित्रांनो. अनुमती दिल्यानंतर आपली भाषा सिलेक्ट करायची आहे मित्रांनो, मराठी. इथं पाहू शकता तुम्ही. सुरू करूया या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आपल्याला. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आपला. आधार नंबर टाकला मित्रांनो. कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आपल्याला जसा आहे तसा. आणि OTP लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. OTP इन मित्रांनो. OTP आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. OTP टाकला मित्रांनो. सत्यापित करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. एकदा स्किप करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे मित्रांनो रेशन कार्ड. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नवीन नाव बी ॲड करू शकता. नवीन नाव ॲड करायसाठी मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवीन. आणि रेशन कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. तिथे टिक मार आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लगेच डाउनलोड होईल मित्रांनो. तुम्ही पाहू शकता हे डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो रेशन कार्ड. तुम्ही पाहू शकता. ही होती मित्रांनो माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल. आपल्या व्हिडिओ पसंत आला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग, धन्यवाद मित्रांनो.